कॉन्टेंट हा नेमका कॉन्टेंट आहे काय? कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय? तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करताय. एक सेकंड पण स्किप नाही करायचा मित्रांनो. जर एक सेकंड सुद्धा तुम्ही स्किप करताय तर तुम्हाला काहीच समजणार नाही मित्रांनो. ठीक आहे, कॉन्टेंट क्रिएशन करायचं कसं ते तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. ते एकदम सिंपल, एकदम सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी. ठीक आहे, खूप सारे तुम्ही युट्यूबवर सर्च करत असताल की कॉन्टेंट क्रिएशन काय वगैरे काय ना, बट आपण एकदम सोप्या भाषेमध्ये घेऊ मित्रांनो की कॉन्टेंट क्रिएशन कसं आणि आपल्या ऑडियन्सला आपल्या जवळ आणायचं कसं पूर्ण प्रकार. ठीक आहे, मागच्या टॉपिकमध्ये तुम्ही बघितलं की आपली इंस्टाग्रामची प्रोफाईल आपल्याला कशा प्रकारे बिल्डअप करायची त्या ठिकाणी. ठीक आहे, तर मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला बिल्डअप करायची आपण हायलाइट करले, पूर्ण मेंटेन केली आपली इंस्टाग्रामची आहे ना. बट आपल्याला आता नेमकं कॉन्टेंट काय त्या ठिकाणी ना, कॉन्टेंट आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही मित्रांनो की कॉन्टेंट माझ्या आयडी मध्ये मी टाकू तरी काय ना. तर मित्रांनो कॉन्टेंट आपण अशा प्रकारे टाकायचे की जेणेकरून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर थोडासा पण स्किप नको करा मित्रांनो, तुम्हाला काहीच समजणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, पूर्ण बघा न स्किप करता. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण प्रकारे समजून जाईल त्या ठिकाणी की कॉन्टेंट आपल्याला बनवायचे कसे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल कॉन्टेंट बनवण्यासाठी आपल्याला आपल्या ऑडियन्सला जाणून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण ज्यावेळेस आपल्या ऑडियन्सला जाणून घेतोय त्या ठिकाणी तर आपल्याला कळेल पूर्ण प्रकारे की आपल्याला कॉन्टेंट कशा प्रकारे बनवायचे त्या ठिकाणी. ठीक आहे, आपल्या ऑडियन्सचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, आता सपोज तुमच्या ऑडियन्स मध्ये त्या ठिकाणी खूप सारे मुलं त्या ठिकाणी स्टुडंट आहे, कोणी हाऊस वाईफ आहे, कोणी जॉबर आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तर एक विचार करा मित्रांनो, तुमच्या हाऊस वाईफच्या ठिकाणी हाऊस वाईफला तुमच्या ऑडियन्सला काय त्या ठिकाणी पाहिजे पहिली गोष्ट नाही ना, त्याचा प्रॉब्लेम आपल्याला दूर करायचा मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, प्रॉब्लेम कसा दूर करायचा ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो टॉपिक आहे तो म्हटला म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. बट कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आपला पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह. राईट, बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता आपली ऑडियन्स आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, जर आपण त्यांचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह नाही करते मित्रांनो कॉन्टेंट थ्रू त्या ठिकाणी. ठीक आहे, तर ती लीड आपल्यापर्यंत फक्त 1-2 महिने राहते किंवा 6 महिने राहते, नंतर आपल्याला ब्लॉक करून चालले किंवा आपल्याला अनफॉलो करून चालले त्या ठिकाणी. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्या कॉन्टेंट मध्ये एखादी अननोन व्यक्ती लाईफ टाइम राहायला पाहिजे तशा प्रकारे आपल्याला कॉन्टेंट बनवायची मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे त्या कॉन्टेंट मध्ये त्याचा प्रॉब्लेम पण एकदम चांगल्या प्रकारे दूर होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, आता प्रॉब्लेम दूर करायचं कसं मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या कॉन्टेंट मध्ये त्या ठिकाणी स्टुडंट असतील, हाऊस वाईफ असतील, जॉबर असतील. तुम्हाला पण माहिती स्टुडंटला काय माहिती पाहिजे त्या ठिकाणी. ठीक आहे, स्टुडंटला कशाची गरज असते पहिली गोष्ट आहे ना, कारण की स्टुडंट म्हटलं म्हणजे मित्रांनो त्याला त्या ठिकाणी स्टडी सोबत साईड इन्कम करण्याची पण त्या ठिकाणी एकदम उत्सुकता असते पहिली गोष्ट म्हणजे. राईट, तर त्या बेसिसवर आपण कॉन्टेंट बनवायचं त्या ठिकाणी आहे ना. राईट, तुम्ही एखाद्या इन्फ्लुएन्सरला पकडा त्या ठिकाणी किंवा एफिलिएट मार्केटिंग मध्ये जो ऑलरेडी सक्सेस आहे मित्रांनो. ठीक आहे, एफिलिएट मार्केटिंग मध्ये जो ऑलरेडी सक्सेस आहे त्या ठिकाणी त्याच्याकडे फोकस करा मित्रांनो. तो स्टोरी कशा प्रकारे ठेवतोय, कॉन्टेंट कशा प्रकारे बनवतोय, त्याच सोबत कॉन्टेंट बनवतो पण कशा प्रकारे आणि मेंटेन कशा प्रकारे करतोय त्या ठिकाणी. ठीक आहे, जर त्यालाच आपण जर फॉलो करतोय मित्रांनो, ऑडियन्सचे जर तुम्ही प्रॉब्लेम एकदम दूर करताय त्या ठिकाणी तर तुमचं कॉन्टेंट एकदम चांगल्या प्रकारे तयार होईल मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, जर तुमचा कॉन्टेंट चांगला आहे मित्रांनो तुमची ऑडियन्स तुमच्यापर्यंत एकदम पडत येईल त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, त्याचनंतर हा जरा तुमचा प्रॉब्लेम सोल्युशन की तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टेंट प्रॉब्लेम बनवायचे त्या ठिकाणी ना, म्हणजे आपल्या ऑडियन्सचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे त्या ठिकाणी. ठीक आहे, आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला घेणारा नाही पाहिजे त्या ठिकाणी, आपल्याला देणारा पाहिजे त्या ठिकाणी. ठीक आहे, जर तुम्ही त्याला देसाल तर तो तुमच्याकडून घेईल पहिली गोष्ट म्हणजे. जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करता तर तो दूर भागण्याचा प्रयत्न कराल मित्रांनो. ठीक आहे, राईट, सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, आता त्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल द्वारे समजवतो त्या ठिकाणी ना. राईट, बघू शकता मित्रांनो तुम्ही सपोज माझ्या कॉन्टेंट मध्ये एक अमोल नावाचा मुलगा त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, आता मित्रांनो अमोल नावाचा मुलगा माझ्या कॉन्टेंट मध्ये आहे, तो एक तो स्टुडंट आहे त्या ठिकाणी आहे की नाही. राईट, आता त्याला त्या ठिकाणी त्याचे खूप सारे ड्रीम आहे पहिली गोष्ट म्हणजे, त्याचे खूप सारे काही प्रॉब्लेम आहेत त्या ठिकाणी ना. तर मी काय करेन मित्रांनो, मला माहिती माझ्या कॉन्टेंट मध्ये अमोल आहे, त्याचे प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रॉब्लेम एक कॉन्टेंट बनवायचं आहे त्या ठिकाणी आहे ना. राईट, तर तो कॉन्टेंट असा असला त्या ठिकाणी की माझ्याजवळ पैसे नाहीये किंवा मी माझ्या लाईफ मध्ये काहीतरी नवीन करू शकत नाहीये त्या ठिकाणी ना. ग्रोथ करायचं कसं ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला पण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी द्रोणाचार्य आणि त्यासोबत अर्जुनची कहाणी तर माहिती असेल त्या ठिकाणी आहे की नाही. राईट, द्रोणाचार्य त्या ठिकाणी अर्जुनला विचारतो त्या ठिकाणी की तुला त्या ठिकाणी झाडावर बसलेला जो पक्षी तुला त्या पक्षापैकी तुला काय दिसतंय त्या ठिकाणी ना. राईट,
अर्जुन एकदम सिंपल उत्तर देतो मित्रांनो की मला फक्त पक्षीचा डोळा दिसतो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. कारण की का मित्रांनो, अर्जुनला आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं, त्याला फक्त त्याचा डोळा दिसतो, म्हणजे त्याचं लक्ष दिसतंय त्या ठिकाणी, ठीक आहे. सेम आपल्या बिझनेसमध्ये पण आपल्याला आपलं लक्ष चूज करायचं मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. लक्ष जर आपल्याला चूज करायचं म्हटलं म्हणजे तर आपल्याला कॉन्टेंट चांगल्या प्रकारे बनवायचे त्या ठिकाणी ना. सपोज एखाद्या एफिलिएट मार्केटिंगला पकडा मित्रांनो, जो ऑलरेडी सक्सेसफुल आहे एफिलिएट मार्केटिंग मध्ये त्या ठिकाणी, ठीक आहे. त्याच्या आयडीला फॉलो करा त्या ठिकाणी, त्याला फॉलो करून घ्या की तो रेग्युलर बेसिसवर बघा रील कशा प्रकारे पोस्ट करतो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. त्यानंतर हायलाइट कशा प्रकारे मेंटेन करतोय, त्यासोबत पोस्ट कशा प्रकारे टाकतो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. पोस्ट टाकायचे मित्रांनो म्हटलं म्हणजे तर कॉपी करून स्वतःला फेस करा त्या ठिकाणी, ठीक आहे. खूप सारे मुलं काही गलती करतात त्या ठिकाणी की दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी करतात आणि ते आपल्या आयडियावर टाकत असतात त्या ठिकाणी, ठीक आहे. तर असं नको करा मित्रांनो, स्वतःला फेस करा, रिव्हील करा त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. स्वतःला ज्या वेळेस तुम्ही फेस कराल त्या ठिकाणी तर तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे लीड येईल. पहिली गोष्ट म्हणजे ना, तर तुमचा कॉन्टेंट चांगल्या प्रकारे बनेल त्या ठिकाणी, ठीक आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन त्या ठिकाणी आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीवर पोस्ट करताय त्या ठिकाणी तर त्याला काही व्हॅल्यू नाही मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. जर स्वतःला आपल्याला रिव्हील करायचं आहे त्या ठिकाणी तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची कॉन्टेंट बनवा मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. कारण की कॉन्टेंटमध्ये पण आपल्या ऑडियन्सला ट्रस्ट देणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला ट्रस्टच नाही देताय मित्रांनो त्या ठिकाणी तर सेल क्लोज होणं तर दूरचीच गोष्ट आहे त्या ठिकाणी, आहे ना, राईट. आपल्या ऑडियन्सला आपलं फक्त एकच मोटिव्ह पाहिजे त्या ठिकाणी की ट्रस्ट त्याला लवकर आला पाहिजे त्या ठिकाणी, आहे की नाही, राईट. कारण की जर त्याला समोरच्या व्यक्तीला ट्रस्ट येतो त्या ठिकाणी तर तो आपला सेल क्लोज होईल पहिली गोष्ट म्हणजे, आहे की नाही. जर तो त्या ठिकाणी आपल्यावर ट्रस्टच नाही त्या ठिकाणी, कारण की आपल्या कॉन्टेंट मध्ये त्याला काही दिसत नाही पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ जर आपण कॉपी करून बसलो त्या ठिकाणी तर त्याला वाटेल कॉपी करतो पहिली गोष्ट म्हणजे ना. स्वतःला फेस करा मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. स्वतःला रिव्हील करा. जर तुम्ही स्वतःला रिव्हील करताय मित्रांनो तर तुमचे त्या ठिकाणी स्वतःची ब्रँडिंग तयार होऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे ना. कॉन्टेंट मध्ये काहीतरी पॉईंट आहे त्या ठिकाणी की ते आपल्याला कशा प्रकारे बनवायचे त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. आता बघू शकता मित्रांनो, जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला जर ट्रस्ट द्यायचं म्हटलं तर रिअल कॉन्टेंट बनवणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. ट्रिक्स अँड ट्रिप्स मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. ट्रिक्स अँड ट्रिप्स मित्रांनो, आता खूप सारे मुलांचे प्रॉब्लेम असतात त्या ठिकाणी की माझ्याजवळ पैसे नाहीये, मी बिझनेस नाही स्टार्ट करू शकणार किंवा माझे आईवडील नाही म्हणताय त्या ठिकाणी, ठीक आहे. आता मित्रांनो, माझ्याजवळ पैसे नाहीये त्या ठिकाणी, यावर एक एक्झाम्पल देऊन त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता त्या ठिकाणी, ठीक आहे. माझे आईवडील नाही म्हणताय त्या ठिकाणी तर याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे कॉन्टेंट बनवून त्या ठिकाणी पोस्ट करू शकता पहिली गोष्ट आहे ना, राईट. मित्रांनो, फक्त माइंडचा गेम आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. माइंड लावून मित्रांनो कॉन्टेंट आपोआप तयार होईल त्या ठिकाणी, ठीक आहे. कॉन्टेंट बनवणं त्या ठिकाणी एकदम हार्ड नाही मित्रांनो, पूर्ण सिंपल आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. जर तुम्हाला बनवता आलं त्या ठिकाणी कॉन्टेंट तर तुम्ही एकदम त्या ठिकाणी इन्फ्लुएन्सर सुद्धा होऊ असाल पहिली गोष्ट आहे ना, राईट. तर समजून घ्या मित्रांनो त्या ठिकाणी की कॉन्टेंट आपल्याला बनवायचे कसे पूर्ण प्रकारे त्या ठिकाणी, आहे की नाही, राईट. कॉन्टेंट बनवणं पूर्ण सिंपल मित्रांनो, आणि मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो त्या ठिकाणी की मी कशा प्रकारे कॉन्टेंट बनवतो त्या ठिकाणी, ठीक आहे. मी आता माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतो मित्रांनो पूर्ण प्रकारे की आपण इंस्टाग्रामवर कशा प्रकारे कॉन्टेंट बनवू शकतो आणि एडिट करू शकतो, इंस्टाग्रामवर आपण पोस्ट करू शकतो पूर्ण प्रकारे त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. मी माझ्या मोबाईलची स्क्रीन डायरेक्टली शेअर करतो मित्रांनो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण पूर्ण प्रकारे लाईव्ह समजेल त्या ठिकाणी कॉन्टेंट कशा प्रकारे बनवायचे आणि एडिट करायचे त्या ठिकाणी, आहे ना, राईट. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, न स्किप करता आपण पूर्ण लाईव्ह बघू की एक व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर एडिट कसा करायचं, त्यावर आपण कॅप्शन कशा प्रकारे टाकायचे त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, ठीक आहे. बघू शकता मित्रांनो, माझी मोबाईलची स्क्रीन शेअर झाली. आपण आता पूर्ण लाईव्ह बघू त्या ठिकाणी की आपण डायरेक्टली कॅप्शन कशा प्रकारे टाकू शकतो आपल्या त्या ठिकाणी कॉन्टेंट आहे ना. बघू शकता माझी आयडी ओपन झाली. आपण डायरेक्टली रील शूट करू मित्रांनो त्या ठिकाणी ना. रील बघू त्या ठिकाणी की आपण डायरेक्टली आपल्या याच्यावर कशा प्रकारे कॅप्शन आपण लावू शकतो त्या ठिकाणी, ठीक आहे. आता बघू शकता हा माझा रील आहे मित्रांनो त्या ठिकाणी. कोणता पण एक रील घेतो मी त्या ठिकाणी, ठीक आहे. हा समजा मी रील घेतला त्या ठिकाणी, त्यावर कॅप्शन कशा प्रकारे लावायचे ते तुम्हाला पूर्ण प्रकारे सांगतो. तुम्हाला टायपिंगचं ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला जे पण ऑप्शन टाकायचं मित्रांनो, सोबत ज्या ठिकाणी मी मित्रांनो कोणतं पण त्या ठिकाणी ऑप्शन टाकतो, तुम्हाला जे टाकायचं असेल तुम्ही ते टाकू शकता त्या ठिकाणी, ठीक आहे. मला दररोज डेली 1 ते 2,000 रुपये कमवायचे आहे.
बघू शकता मित्रांनो, मी हा फक्त सिंपलचा त्या ठिकाणी ऑप्शन टाकला. तुम्हाला जो त्या ठिकाणी ऑप्शन टाकायचा, कॅप्शन टाकायचं त्या ठिकाणी तो तुम्ही टाकू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, आता हे मला याला एकदम प्रकारे चांगल्या प्रकारे मेंटेन करायचं त्या ठिकाणी. ठीक आहे, बघू शकता मी याला पूर्ण त्या ठिकाणी व्हाईट पट्टीमध्ये घेतो. आता यावर मला त्या ठिकाणी पूर्ण असं मला चांगलं वाटत नाही, तुम्ही त्यामध्ये डायरेक्ट कलर एकदम चांगल्या प्रकारे चूज करतो त्या ठिकाणी. ठीक आहे, बघू शकता दररोजला मी डबल क्लिक केलं त्या ठिकाणी या ठिकाणी कलर सेट झाला आहे ना. बघू शकता 1ला पण मी डबल क्लिक केलं या ठिकाणी 1चा कलर सेट झाला. 2ला पण मी डबल क्लिक केलं या ठिकाणी पण 2चा कलर सेट झाला आहे ना. असं त्या ठिकाणी तुम्ही कलर चेंज करू शकता मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, पैसे आता या ठिकाणी सेट झाले मित्रांनो. याला मला इथपर्यंत ठेवायचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, चला तर आपण लाईव्ह ठेवलं मित्रांनो. तर बघू शकता याला आपल्याला मेंटेन करावं लागेल त्या ठिकाणी. ठीक आहे, इथपर्यंत समजा मित्रांनो मला या ठिकाणी या ऑप्शनला मला इथपर्यंत ठेवायचं त्या ठिकाणी. ठीक आहे, फक्त मला इथपर्यंत ठेवायचं त्या ठिकाणी. इथपर्यंत जर मी ठेवलं त्या ठिकाणी तर माझं जे त्या ठिकाणी प्ले फक्त 2024 होईल मित्रांनो. बघू शकता ना पैसे मागणं तेव्हाच बंद केलं जेव्हा मला कळालं की मोबाईलवर सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. चला तर आपण लाईव्ह आता बघू शकता याच्या पुढे जर आपल्याला ऑप्शन द्यायचं त्या ठिकाणी परत टाईपवर क्लिक करायचं. इथं पण आपल्याला जे लिहायचं मित्रांनो ते लिहून टाकायचं त्या ठिकाणी. ठीक आहे, बघू शकता मी जे मला जे वाटतं ते मी लिहितो त्या ठिकाणी. तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते लिहू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, आता बघू शकता मित्रांनो मी हे लिहिलं त्या ठिकाणी. याला मला त्या ठिकाणी कलरमध्ये चूज करायचं आहे ना. आता बघू शकता मला त्या ठिकाणी ते चांगलं वाटत नव्हतं, मी व्हाईट पट्टीमध्ये घेतलं आहे ना. राईट, आता बघू शकता त्या ठिकाणी याचा पण तुम्ही डबल टॅप करून त्या ठिकाणी कलर चेंज करू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, असं मी त्या ठिकाणी केलं मित्रांनो. आता याला पण मी या ठिकाणी सेट करतो मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, मला त्या ठिकाणी आता ते पहिले जे लिहिलं तुम्ही त्याच्यानंतर मला हे ठेवायचं मित्रांनो. बघू शकता त्या लाईनवर क्लिक करसाल, परत इथं इथपर्यंत सेट करसाल आणि परत या ठिकाणी याला इथपर्यंत सेट करसाल मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, तुम्हाला जिथपर्यंत सेट करा तुम्ही सेट करू शकता मित्रांनो त्या ठिकाणी. ठीक आहे, त्या ठिकाणी पहिले जेव्हा मला कळलं फक्त त्यानंतर दुसरं कॅप्शन मित्रांनो त्या ठिकाणी आलाय ना. मी जे त्या ठिकाणी हे एडिट करतो बघू शकता एका दिवसात इन्कम 4000 करायचं त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, आता यामध्ये मला पण अजून काय त्या ठिकाणी ऑप्शन टाकायचे पूर्ण प्रकार. तर बघू शकता मी काही पण लिहितो या ठिकाणी. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जे कॅप्शन लिहायचं त्या ठिकाणी. ठीक आहे, बघू शकता मी लिहिलं त्या ठिकाणी ना. राईट, आता याला पण मला त्या ठिकाणी कलरमध्ये करायचं त्या ठिकाणी. तर त्यासोबत डबल टॅप केलं तर कलरमध्ये आपण चेंज करू शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे, बघू शकता तुम्ही कलर पण चेंज होत आहे ना. आता याला पण आपल्याला सेट करायचं म्हटलं म्हणजे तर पहिले आपल्याला हे बघा खालती तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी याच्यावर क्लिक करायचं आहे ना. याच्यावर क्लिक केलं की याला कितपर्यंत सेट करायचं आहे तर तुमच्यावर डिपेंड आहे ना. आता मला इथपर्यंत इथून पूर्ण सेट करायचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, सेट केलं मित्रांनो. तर मला त्या ठिकाणी याला वरती ठेवायचं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं कॅप्शन तुम्ही लिहू शकता मित्रांनो पूर्ण प्रकारे. बघू शकता पूर्ण रील आता त्या ठिकाणी होतो. बघू शकता पूर्ण स्टेप बाय स्टेप एकदम पूर्ण प्रकारे स्टेप बाय स्टेप येते मित्रांनो. बघू शकता तुम्ही पूर्ण प्रकारे स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रकारे येते त्या ठिकाणी. अशा प्रकारे तुमच्या त्या ठिकाणी ऑप्शन टाकू शकता. बघू शकता माझे एका कॉन्टेंट मध्ये चांगल्या तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट करू शकता मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी कॅप्शन जेव्हा पूर्ण प्रकारे इंस्टाग्राम मध्ये एडिट होतो मित्रांनो पूर्ण प्रकारे त्या ठिकाणी. ठीक आहे, इंस्टाग्राम मध्ये एडिट होतो पूर्ण प्रकारे. इंस्टाग्राम मध्ये एडिट